गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी बायोबिलिटीच्या डिफरंट डिफरंट ज्या काही स्टडीच्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आपण त्या ठिकाणी बघितलेल्या. तर त्या 3 प्रकारच्या मेथड्स आहेत त्या मेथड आपण ऑलरेडी त्या ठिकाणी बघितल्या. आता आपण ह्या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत की मेजरमेंट ऑर वी कॅन से द असेसमेंट ऑफ बायोबिलिटी. आता बायोबिलिटी असेसमेंटच्या किंवा मेजरमेंटच्या डिफरंट डिफरंट ज्या काही मेथड्स आहेत त्या मेथड्स आपण या ठिकाणी स्टडी करणार आहेत. तर बेसिकली त्या ठिकाणी बायोबिलिटी असेसमेंटच्या 2 मेजर टेक्निक्स त्या ठिकाणी आहेत. एक तर तुमची इनडायरेक्ट मेथड असेल आणि एक असेल तुमची डायरेक्ट मेथड. आता इनडायरेक्ट जी काही मेथड आहे तिलाच म्हणतात फार्माकोकायनेटिक स्टडी मेथड अँड सेकंड वन इज ए फार्माकोडायनॅमिक मेथड. आता फार्माकोकायनेटिक मध्ये परत त्याचे 2 प्रकार आहेत. फर्स्ट वन इज किंवा आपण त्याला म्हणू शकतो की त्याचे 2 अजून सब टाईप आहेत. ते म्हणजे फर्स्ट वन इज प्लाझ्मा लेवल टाइम स्टडीज अँड सेकंड वन इज युरिनरी एक्सक्रीशन स्टडीज. ओके. आणि तेच सेम डायनॅमिक मध्ये परत त्याचे 2 सब टाईप आहेत. फर्स्ट वन इज ॲक्यूट फार्माकोलॉजिकल स्टडीज अँड सेकंड वन इज थेराप्युटिक रिस्पॉन्स. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हे बघू की फार्माकोकायनेटिक किंवा इनडायरेक्ट मेथड काय आहे. So indirect method contains the assumptions that the pharmacokinetic profile reflects the therapeutic effectiveness of drug. ओके. जे काही थेरप्युटिक इफेक्टिव्हनेस आहे ते इफेक्टिव्हनेस आपण फार्माकोकायनेटिक प्रोफाईल थ्रू त्या ठिकाणी अझ्युम करतोय किंवा आपण ते असेस करतोय. त्याला म्हणतात इनडायरेक्ट मेथड किंवा फार्माकोकायनेटिक मेथड. आता फार्माकोडायनॅमिक मध्ये काय आहे? सो इट इज रिलेटेड ऑफ द मेजरमेंट ऑफ ड्रग इफेक्ट ऑन ए फिजियोलॉजिकल प्रोसेस ॲज ए फंक्शन ऑफ टाइम. तर जे काही फिजियोलॉजिकल प्रोसेस आहे ॲज अ फंक्शन ऑफ टाइम त्याच्या बेसिसवर आपण त्या ठिकाणी जे काही बायोबिलिटी आहे त्या बायोबिलिटीचं मेजरमेंट त्या ठिकाणी करतो. सो आपण वन बाय वन त्या ठिकाणी जे काही असेसमेंट ऑफ बायोबिलिटीच्या टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स या ठिकाणी बघणार आहे. ओके. सो लेट स्टार्ट विथ दी प्लाझ्मा लेवल टाइम स्टडीज. ओके. the plasma level time study self indicates that it is related of the plasma level study. ओके. जो काय प्लाझ्मा आपल्या ब्लड मध्ये असणार आहे त्या प्लाझ्मा मध्ये आपल्या ड्रगचं किती प्रमाणात एक्सटेंड अवेलेबल आहे त्याच्या बेसिसवर आपण त्या ठिकाणी जे काय बायोबिलिटी त्या बायोबिलिटीचं असेसमेंट करणार आहे. ओके. सो the methods is based on assumptions that two dosage forms that exhibit superimposable plasma level time profile in a group of the subject should result in the identical therapeutic activity with the single dose study. सो आपण इथं असं म्हणू शकतो की जे काही सुपर इम्पोजिबल प्लाझ्मा लेवल टाइम प्रोफाईल आहे ग्रुपमधलं ते या ठिकाणी आपण आयडेंटिकल थेरप्युटिक ऍक्टिव्हिटीने त्या ठिकाणी सिंगल डोस स्टडीमध्ये स्टडी करतोय. ओके. देन the method involves the collection of the serial blood samples for a period of 2 to 3 biological half life. आणि याच्यामध्ये आपण जे काही सॅम्पल असणार आहे ते सॅम्पलचं कलेक्शन 2 to 3 बायोलॉजिकल हाफ लाईफ्स मध्ये त्या ठिकाणी कलेक्ट करणार आहेत. आफ्टर ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन तर ते आपण आफ्टर ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन त्या ठिकाणी कलेक्ट करणार आहेत. देन देअर अनालिसिस फॉर ड्रग कॉन्सन्ट्रेशन अँड मेकिंग ए प्लॉट. तर त्याचं अनालिसिस आपण त्या ठिकाणी करणार आहेत आणि अनालिसिस करून झाल्यानंतर त्याचं जे काही प्लॉट असेल तो प्लॉट त्या ठिकाणी प्लॉट करणार आहेत आणि तो प्लॉट असेल तुमचं कॉन्सन्ट्रेशन वर्सेस करस्पॉन्डिंग टाइम ऑफ सॅम्पल कलेक्शन. तर तो कॉन्सन्ट्रेशन वर्सेस करस्पॉन्डिंग टाइम ऑफ द सॅम्पल कलेक्शन याचा त्या ठिकाणी ग्राफ असेल. देन टू ऑब्टेन द प्लाझ्मा लेवल टाइम प्रोफाईल. तर जे काही प्लाझ्मा लेवल टाइम प्रोफाईल आहे ते ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ते स्टडी करणं गरजेचं असेल. देन the three parameters of the plasma level time studies which are considered important for determining the viability. तर viability determine करण्यासाठी जे काही प्लाझ्मा लेवल टाइम स्टडीज आहेत त्याचे पर्टिक्युलरली 3 पॅरामीटर त्या ठिकाणी लक्षात घेतले जातात किंवा 3 पॅरामीटर त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात. फर्स्ट वन इज सी मॅक्स. ओके. तर मॅक्सिमम जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं राहतं. आता याच्यामध्ये काय असेल तर the peak plasma concentration म्हणजे मॅक्झिमम तुमचं कॉन्सन्ट्रेशन. देन दॅट गिव्स अन इंडिकेशन वेदर द ड्रग इज सफिशियंटली ऍब्सॉर्ब सिस्टमॅटिकली टू प्रोव्हाइड ए थेरप्युटिक रिस्पॉन्स. जर जो काही ड्रग ऍब्सॉर्ब झालाय तो किती अमाऊंट मध्ये ऍब्सॉर्ब झालाय आणि जे काही तुमचं सिस्टमॅटिक
किंवा आपण असं म्हणू शकतो की जो काही थेराप्युटिक रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स तुमचा त्याच्यावरती डिपेंड करणार आहे. ओके. देन Cmax is a function of the both rate and the extent of the absorption. जे काय मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी रेट अँड एक्सटेंटचं त्या ठिकाणी फंक्शन असणार आहे. तुमचं किती अमाऊंटमध्ये रेट आणि एक्सटेंटमध्ये तुमचं ड्रग त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब झालंय. ओके. देन Cmax किंवा मॅक्झिमम concentration will increase with an increase in the dose as well as with an increase in the absorption rate. तर जे काही तुमचं मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी इन्क्रीज विथ डोस जर समजा इन्क्रीज केला आणि त्याच्यानंतर तुमचं जर समजा ॲब्झॉर्प्शन इन्क्रीज होत असेल त्याच्यावरती ते डायरेक्टली त्या ठिकाणी इम्पॅक्ट करेल. ओके. देन प्लाझ्मा लेवल टाइम स्टडी मधलाच पुढचा पार्ट आपण बघू तो म्हणजे Tmax म्हणजे मॅक्सिमम टाइम टू रीच द ड्रग इनटू द सिस्टमिक सर्क्युलेशन. सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये जाण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो की ऍब्झॉर्ब होण्यासाठी त्याला मॅक्सिमम टाइम किती लागतो. सो इट इज द पीक टाइम दॅट गिव्स अन इंडिकेशन ऑफ द रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन. आता रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन किती टाइम मध्ये किती प्रमाणात होतो त्याचा स्टडी म्हणजे Tmax. देन इट डिक्रीजेस ॲज द रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन इन्क्रीज. जर समजा हे डिक्रीज झालं तर त्या ठिकाणी रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन त्या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकतं. ओके. देन नेक्स्ट वन इज एरिया अंडर कर्व. असे 3 प्रकारचे पॅरामीटर असतील तर याच्यामधलं थर्ड पॅरामीटर येते म्हणजे एरिया अंडर कर्व. सो द एरिया अंडर कर्व द प्लाझ्मा लेवल टाइम कर्व that gives a measure of the extent of absorption or the amount of drug that reaches the systemic circulation. आता एरिया अंडर कर्व काय असेल की तुमचा जो काही ऍब्सॉर्ब झालेला ड्रग आहे तो किती अमाऊंट मध्ये त्या ठिकाणी सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये अवेलेबल आहे त्याला म्हणतात एरिया अंडर कर्व. देन दी एक्सटेंट ऑफ द बायबिलिटी कॅन बी डिटरमाइंड बाय द फॉलोइंग इक्वेशन. आणि जे काही एक्सटेंट ऑफ बायबिलिटी ते एक्सटेंट ऑफ बायबिलिटी त्या ठिकाणी आपण ह्या फ्रॅक्शन ऑफ बायबिलिटीच्या इक्वेशनने त्या ठिकाणी आपण स्टडी करू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण काढू शकतो. तर ते फॉर्म्युला असेल F इज इक्वल टू area under curve of oral upon area under curve of IV into dose of the IV upon dose of the oral. Then तेच जर समजा टेस्ट आणि स्टँडर्डच्या केसमध्ये असेल तर आपण ते अशा प्रकारे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. F इज इक्वल टू एरिया अंडर कर्व टेस्ट अपॉन area under curve of the standard into dose of the standard upon dose of the test. तर हे इक्वेशन यूज करून आपण त्या ठिकाणी जे काही प्लाझ्मा लेवल टाइम स्टडीज आहे त्याच्या बेसिसवर त्याच्या बेसिसवरती आपण त्या ठिकाणी बायोबिलिटी आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. देन विदिन दी मल्टिपल डोस स्टडीज. आता जर समजा मल्टिपल डोस स्टडीज असेल तर अशा केसमध्ये ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन फॉर ॲटलिस्ट 5 बायोलॉजिकल हाफ लाईफ शुड बी देअर. तर त्या ठिकाणी ॲटलिस्ट 5 बायोलॉजिकल हाफ लाईफ त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. देन ए ब्लड सॅम्पल शुड बी टेकन ॲट द एंड ऑफ द प्रिव्हियस डोसिंग इंटरवल्स अँड 8 to 10 सॅम्पल्स आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द नेक्स्ट डोस. तर त्या ठिकाणी थोडंसं जे काही इंटरवल असेल तो प्रिव्हियस डोसचा इंटरवल त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं असेल आणि 8 ते 10 सॅम्पल त्या ठिकाणी घेणं गरजेचं असेल नेक्स्ट डोस येईपर्यंत. ओके. देन द एक्सटेंट ऑफ द बायोबिलिटी कॅन बी गिवन ॲज. आता ह्या केसमध्ये आपण एक्सटेंट ऑफ बायोबिलिटी कसं या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. सो इट कॅन बी फाइंड आउट बाय F is equal to area under curve of test upon area under curve of standard into dose of the standard upon dose of the test into the time of the test and the time of the standard. And here uh, uh, the tau is a dosing interval. Tau indicates for the dosing interval की तुम्ही कोणत्या इंटरवल मध्ये किंवा किती टाइमच्या इंटरवल मध्ये त्या ठिकाणी डोसिंग देताय. ओके. Then next is viability can also be determined from the peak plasma concentration at steady state, which is denoted by the CSS, means concentration at steady state, and
maximum concentration according to the equation. So according to equation, we can calculate the fraction of viability is equal to the concentration of the steady state of maximum, or we can say the maximum concentration of the steady state of test upon maximum concentration of steady state of standard into dose of the standard upon dose of the test into the time for the test upon time for the स्टँडर्ड. तर हा फॉर्म्युला यूज करून आपण त्या ठिकाणी जे काही फ्रॅक्शन ऑफ बायोबिलिटी ते फ्रॅक्शन ऑफ बायोबिलिटी फाइंड आउट करू शकतो. ओके. then here you can observe the steady state concentration and each time interval is denoted by the tau. टाऊने त्या ठिकाणी प्रत्येक टाइम इंटरवल त्या ठिकाणी डिनोट केलेला आहे. ओके. तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्लाझ्मा लेवल टाइम स्टडीजचा ग्राफ असू शकतो. ओके. देन नेक्स्ट मेथड इज द युरिनरी एक्सक्रिशन स्टडीज. ओके. तर फार्माकोकायनेटिक मधलं पुढचं पॅरामीटरने आपण स्टडी करणार आहे ते म्हणजे युरिनरी एक्सक्रिशन. तर आतापर्यंत आपण केलं होतं प्लाझ्मा लेवल टाइम स्टडीज. प्लाझ्माच्या बेसिसवर आपण त्या ठिकाणी बायोबिलिटी कॅल्क्युलेट करत होतो. आता आपण युरिनच्या फंक्शनच्या बेसिसवर त्या ठिकाणी जे काही बायोबिलिटी असेल ते बायोबिलिटी फाइंड आउट करतो. सो इन दिस मेथड ऑफ असेसिंग बायोबिलिटी इज बेस्ड ऑन द principle that the urinary excretion of the unchanged drug is directly proportional to the plasma concentration of the drug. Excretion काही unchanged drug असतात त्या ठिकाणी तुमचा ड्रग that the data to be which study is particularly useful for. आता हा जो काही स्टडी युरिनरी एक्सक्रेशन स्टडी, तर तो स्टडी त्या ठिकाणी एक्सटेन्सिव्हली एक्सक्रीटेड अनचेंज इन द युरिन. तर असे ड्रग जे की खूप जास्त प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी युरिन मधून अनचेंज फॉर्म मध्ये एक्सक्रीट होता. जसं की फॉर एक्झाम्पल सल्फोनामाइड्स अँड द थायाझाइड डायुरेटिक्स. आता हे ड्रग त्या ठिकाणी युरिन मधून अनचेंज फॉर्म मध्ये एक्सक्रीट होत असतात. तर अशा ड्रगच्या केसमध्ये आपण युरिनरी एक्सक्रिशन स्टडीजचा यूज करू शकतो फॉर द मेजरमेंट ऑफ द बायोबिलिटी. देन ड्रग दॅट हॅव युरिन ॲज द साईट ऑफ ऍक्शन. असे ड्रग किंवा असे ड्रग ज्यांचं साईट ऑफ ऍक्शन हे युरिन मध्ये असेल. तर फॉर एक्झाम्पल असे ड्रग असू शकतात नायट्रोफ्युरॅन्टाईन अँड द हेक्झामाइन. तर नायट्रोफ्युरॅन्टाईन किंवा हेक्झामाइन अशासारखे ड्रग त्या ठिकाणी जर समजा त्यांचं साईट ऑफ ऍक्शन हे युरिन मध्ये असेल तर त्या ठिकाणी अशा ड्रगचं आपण बायोबिलिटी त्याच्या थ्रू कॅल्क्युलेट करू शकतो इझिली. ओके. देन द मेथड इन्व्हॉल्व्स. आता याच्यामध्ये मेथड काय आहे युरिनरी एक्सक्रिशन स्टडीची बायोबिलिटीची, तर ती मेथड आपण याच्यामध्ये बघू. सो the collection of the urine at the regular intervals for the time span equal to the 7 biological half lives. तर आपण 7 biological half life रेंज मध्ये त्या ठिकाणी जो काही स्टडी असेल तो स्टडी किंवा जे काही सॅम्पलिंग असेल ते सॅम्पलिंग आपण त्या ठिकाणी करतो. देन अनालिसिस ऑफ अनचेंज ड्रग इन द कलेक्टेड सॅम्पल. तर जे काही अनचेंज ड्रग हे कलेक्टेड युरिन सॅम्पल मध्ये त्याचा आपण अनालिसिस करतो. देन determination of amount of drug excreted in each interval and cumulative amount excreted. तर प्रत्येक इंटरवल मध्ये त्या ठिकाणी किती अमाऊंट मध्ये ड्रग एक्सक्रीट झालाय तो त्या ठिकाणी मायनस करायचा आणि तेवढा उरलेला ड्रग आपण असं कन्सिडर करतो त्या ठिकाणी तो सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये गेला असेल. देन द 3 मेजर parameter examined in the urinary excretion data obtained with a single dose study are. तर या ठिकाणी 3 प्रकारचे त्या ठिकाणी पॅरामीटर आहेत जे काही युरिनरी डेटा एक्सक्रिशन मध्ये आपण बायोबिलिटीसाठी यूज करतो. ते म्हणजे dxu अपॉन dt अपॉन मॅक्स. ओके. देन हे काय आता तर हे असेल तुमचं दी मॅक्सिमम युरिनरी एक्सक्रिशन रेट. तर युरिनरीचा एक्सक्रिशन रेट त्या ठिकाणी मॅक्सिमम किती आहे त्याच्या बेसिसवरती आपण त्या ठिकाणी
जो काही युरिनरी एक्सक्रिशनचा डेटा असेल त्या बेसिसवर आपण बायोबिलिटीचं कॅल्क्युलेशन करू शकतो किंवा ते फाइंड आउट करू शकतो. देन it is obtained from the peak of plot between rate of the excretion versus midpoint time of the urine collection period. तर आपण या ठिकाणी या प्रकारे आपण म्हणू शकतो की मॅक्सिमम युरिनरी एक्सक्रिशन रेट त्या ठिकाणी त्याच्या बेसिसवर आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. ओके. देन नेक्स्ट वन इज TU मॅक्स. आता TU मॅक्स काय आहे? सो इट इज टाइम फॉर मॅक्सिमम एक्सक्रिशन रेट. तर मॅक्सिमम एक्सक्रिशन साठी किती अमाऊंट मध्ये मॅक्सिमम टाइम किती अमाऊंट मध्ये किंवा किती टाइम त्या ठिकाणी लागतो. सो इट इज अनालॉग टू द Tmax किंवा मॅक्सिमम टाइम ऑफ द प्लाझ्मा लेवल डेटा and its value decreases as the absorption rate increases. जर समजा ऍब्झॉर्प्शन रेट इन्क्रीज होत असेल तर ते Tmax किंवा जो काही मॅक्सिमम टाइम तो टाइम त्या ठिकाणी डिक्रीज होईल. आणि थर्ड वन पॅरामीटर किंवा तिसरं पॅरामीटर असणार आहे ते म्हणजे एक्स इन्फिनिटी यू. आता एक्स इन्फिनिटी यू म्हणजे काय, तर इट इज द क्युम्युलेटिव्ह अमाऊंट ऑफ ड्रग एक्सक्रिटेड. तर ड्रग एक्सक्रिशन इन ए क्युम्युलेटिव्ह अमाऊंट मध्ये जे काही युरिनचं असेल त्याच्या बेसिसवर पण आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकतो. देन इट इज रिलेटेड टू द एरिया अंडर कर्व ऑफ प्लाझ्मा लेवल डेटा अँड increases as the extent of absorption increases. Okay, then the extent of viability can be determined by the following equation. अशा केसमध्ये आपण ह्या इक्वेशनने त्या ठिकाणी viability जी असेल ती viability फाइंड आउट करू शकतो. सो हिअर इज द फॉर्म्युला. F इज इक्वल टू एक्स इन्फिनिटी यू फॉर ओरल अपॉन किंवा आपण असं म्हणू शकतो की क्युम्युलेटिव्ह अमाऊंट ऑफ ड्रग एक्सक्रिटेड फॉर ओरल अपॉन क्युम्युलेटिव्ह अमाऊंट ऑफ ड्रग एक्सक्रिटेड फॉर IV इंटू डोस ऑफ IV अपॉन डोस ऑफ ओरल. आणि तेच जर समजा आपण टेस्ट आणि स्टँडर्डच्या केसमध्ये बघायला गेलं तर त्या आपल्याला स्टेट टेस्ट आणि स्टँडर्डच्या केसमध्ये पण आपण ते हा फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करू शकतो. ओके. Then, with the multiple dose study to the steady state, the equation for computing viability is. जर समजा मल्टिपल डोसचा स्टडी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा डिफरंट फॉर्म्युला यूज करावा लागेल स्टेडी स्टेटचा. तर आपण जो काही प्रिव्हियस आपला फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये आपण स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी इन्क्लूड करतोय आणि त्याच्या बेसिसवर आपण त्याचं जे काही स्टडी असेल तो स्टडी किंवा ते इक्वेशन मध्ये इनपुट करून आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करतोय. वेर XUSS इज द किंवा आपण असं म्हणू शकतो की XU स्टेडी स्टेट इज द amount of drug excreted unchanged during a single dosing interval at the steady state concentration. Okay, so you can observe here the time of the sample collection versus rate of excretion. जे काय तुमचं ड्रग एक्सक्रिटेड अनचेंज ड्युरिंग द सिंगल डोस इंटरवल या ठिकाणी त्याचा तुम्ही ग्राफ बघू शकता. ओके. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे काही बायोबिलिटी स्टडी आहे त्याचं बायोबिलिटी मेजरमेंट किंवा आपण म्हणू शकतो की असेसमेंट ऑफ द बायोबिलिटीच्या टेक्निक या ठिकाणी बघितल्या. सो आय होप अंडरस्टँड झालं असेल. इफ you have any type of query, you can drop the message in the comment box or you can ask me freely. So thank you so much for being here. Thank you.